सो हे गाइस कसं काय ऐकणारी पब्लिक चॅनल नवीन असेल तर बरं सबस्क्राईब करा. फायनली सो गाइस फायनली नवीन व्हिडिओ घेऊन आला. नवीन व्हिडिओ आहे बॅगी जमापूर. नवीन आर्टिस्ट आहे. मला एक फ्रेंड बोलला भाई याला करतो ॲक्च्युली अंडरग्राऊंडमध्ये भारी आहे हा. सो याला जरा कॅच कर बघ काय विषय काय नाही. सो आपण बघू ह्याच्या. मी तुम्हाला बोललेलं जसं तुम्हाला वाटत हा अंडरग्राऊंड आर्टिस्ट आहे तो मला सांगा. कमेंट इंस्टाला मेसेज करा. यूट्यूबला मेसेज कमेंट करा भाई. आपण बघू अंडरग्राऊंड शीट नेऊ आपण वरपर्यंत म्हणजे जसं माझ्याकडून होईल तसं. सो आपण बघू काय विषय काय तो ह्याचा बॅगीचा. अंडरग्राऊंड आहे असं वाटतंय. बघू माझ्यासाठी नवीनच असेल. साऊंड काय करतो ते बघू. फुल कोरेक्स बिरेक्स रॉ शीट घेतला भाई. हो हो ओ बीट प्रोड्युसर कोण आहे मला माहिती नाही. मला कमेंट करून सांगा भाई कारण की मी व्हिडिओ डाउनलोड केली आहे. बाप रे बाप. आणि फुल रॉ शीट घेतला आणि मला तर थोडंसं एकदम असं युनिक वाटतंय काहीतरी. पण तू मंबल मारतोय का? काय बोलतोय मला समजत नाही. मंबल करतोय का? त्याने दातात ते हे केले ना ग्रीस लावलंय ना गाईस ना. हा लोकेशन मला ना हा वाशी साईडचा वाटतोय कारण की तिकडेच आहेत असे स्टेशन. बीट यार बाप है. भाई मराठी सावित्री दो छोटी एक बडी आजमपुरी पाच बिडी लाल लाली कशाला करतो रे हिप हॉपच्या नावाखाली गुन्हेगारी लवळे के बल जाजो पेना से बचिनल के तू घुमरे हिप हॉपच्या नावाखाली सावित्री दो छोटी एक बडी आजमपुरी पाच बिडी लाल लाली कशाला करतो रे हिप हॉपच्या नावाखाली लवळे के बल. ओके हिप हॉपच्या नावाखाली तू गुन्हेगारी का करते भाई? जाजो पेना से बचिनल के तू घुमरे लाडी सीमार के मय देख भाई. त्या बीट मध्ये ना मी एवढा हे झालोय ना कॉन्शियस झालोय ना भारी वाटतं रे ऐकायला. म्हणजे माझं ऍक्च्युली रॅप कडे लक्षात नाही. त्या बीट मध्येच मी हे कॉन्शियस आहे. भाई 7 रस्ता भायकाला जेल हा भायकाळाचा आहे का? प्रेझेंट भायकाळा करतोय का? 7 रस्ता भायकाला जेल हम लोग का बचपन का खेल. हा ऍक्च्युली रिप्रेझेंट भायकाळा करतोय ना बॅगी. 7 रस्ता भायकाला जेल 55 से. भाई फुल रॉ शीट घेतला रे भाई. जसा हुड मध्ये जे ऍक्च्युली जे हुड मध्ये चालतंय ते त्याने दाखवलंय. जे हुड मध्ये साईडला भाई बसतात ना पब्लिक स्पीड बीट करतात नंतर फुल मैफिल मध्ये बसतात तसे तसं त्याने दाखवलंय ते की ऍक्च्युली हे होतं असं. भाऊ सॉरी व्हिडिओ बघत असशील तर ही कुठली स्टाईल आहे अशी हात टाकून नवीन स्टाईल आली हे बघ भाई. ही कुठली स्टाईल आहे? काय करतोय काय नक्की? हा स्टाईल आहे की सॉरी जो त्याच्याबद्दल व्हिडिओ केली तर सॉरी भाऊ. पण मला सांग ही स्टाईल आहे की काय तुझा युनिकनेस आहे?
फोन पर लीजिए ना चिलम का शूट माल्फा का फुक कट्टर से उठा तो लिफाफे छूट भाई बीट चेन ओ मैं तो दिल की टोपी लहरा इसकी उसकी फिर की गाउटी बच्चे गमती एसटी विष्टी मार के देने ले फोन पे धमकी नैरो बॉटम छाटने भाई साहब जो बीट स्विच त्याचा फ्लो स्विच आणि तो ट्रान्झॅक्शन स्विच झाला ट्रान्झॅक्शन बोलतो ट्रान्झॅक्शन तर बँकेचं असं ट्रान्झिशन जो स्विच झाला एक नंबर ना भाऊ लिफाफे छूट ज्याने मला सांगितलं ना वर्थ इट आर्टिस्ट सांगितलं भाऊ तुम्हाला कॅच करायला बाप आहे राशावीर बना भाई मैं तो दिल की टोपी लहरा इसकी उसकी फिर की गाउटी बच्चे गमती एसटी विष्टी हाँ। मार के देने ले फोन पे धमकी नैरो बॉटम छाटने जा मरी गांड के नीचे पहन रहा बैग मैं खाया लाती गाड़ी के नीचे पेंद्रा बैग की गाउटी बच्चे गमती एसटी विष्टी मार के देने ले फोन पे धमकी नैरो बॉटम छाटने जा मरी गांड के नीचे पहन रहा बैग ओ नॅरो बॉटम मला जमत नाही बोलतो नॅरो बॉटम माहिती ना टाईट असते पायाला ती बोलतो मला जमत नाही भाई आपण बॅगी बिगी घालतो ते पण ते खाली खाया लाती बर्फ की तू छोटा बातें बळच की कशाला करतो काय पण शिट माझी बगलंडा मराठी. बिगिरी साईडला ठेवतो हो. बाटला आणि तो करतो पलटी मारतो कलटी फुटल्या मंदी छाटे फुटले शाळे मंदी पप्पू पेजर फयश टक्कर युसुफ बाटला सलमान लंगडा बबलू पटरी गाली फटरी मोसिन चलता समजा किसका कोण है फादर जामन डोंगरी ने झड़प में गाउने लग रे बैग काय बामण डोंगरे बिगिरी साईडला ठेव चल बाटला आणि तो करतो पलटी मारतो कलटी फुटल्या मंदी छाटे फुटले शाळे मंदी पप्पू पेजर फयश टक्कर युसुफ छाटे फुटले शाळेमध्ये बोलतो बिगिरी साईडला ठेव चल बाटला आणि तो करतो पलटी मारतो कलटी फुटल्या मंदी छाटे फुटले शाळे मंदी शाळेवरती. पप्पू पेजर फयश टक्कर युसुफ बाटला सलमान लंगडा बबलू पटरी गाली फटरी मोसिन चलता समजा किसका कोण है फादर जामन डोंगरी ने झड़प में गाउने लग रे बैग बामण डोंगरी पण रिप्रेझेंट करतो हा याचा काय विषय आहे हा बामण डोंगरीत राहतो की बायकात राहतो फटरी मोसिन चलता समझा किसका कौन है फादर जामन डोंगरी ने झड़प में गाउने लग रे बैग भर के टोले रुकिले पट्टे मार के रेलवे फटके हाँ। मशीन हिटड़े चोटा 250 में फुला के पीछे माँ की मैयत बाप की जमानत बहन की शादी चिच्चा मेरा नक्सलवादी सबसे ज्यादा मामले दर्जे मौके बीके खाके लवडे वापस अंदर मस्जिद बंदर अडचा खातो मी पुला मदत गोंडी दिसतात पादरी गँगस्टर नको रे हाँ। तू ऐकून गाणं तुझं ओ भाई बीट वापस अंदर मस्जिद बंदर अडचा खातो मी नुसते ट्रान्झिशन होतात बीट मध्ये पण पादरी गँगस्टर नको रे मला तू ऐकून गाणं ओ. सारखं इसके सामने कुछ भी बकरा रैपर काय को गैंगस्टर बन रहा घर का राशन चटनी भर रहा लोडेड चल रहा 24 घंटा फायरिंग कर रहा भाई तू रॅपर विपर क्यों म्हणणार घरचं राशन नाही भरत आणि तू स्वतःला रॅपर समजतो पादरी गँगस्टर नको रे मला तू गँगस्टर शीट करतो आणि सारखं लवड्यासारखं छाट्यासारखं इसके सामने कुछ भी बकरा रैपर काय को गैंगस्टर बन रहा घर का राशन चटनी भर रहा लोडेड चल रहा 24 घंटा फायरिंग कर रहा बर्तन बेच के पन्नी पी रहा लाश के ट्रेन में सो के डॅम यार डॅम बाप पैसा वसूल जमापूर बीट बाप आहे यार बाप बीट आहे बीटचे ट्रान्झॅक्शन पण काय होत आहेत आणि आर्टिस्ट पण भारी येतो फुल युनिक आहे आता पण नक्की राहते कुठे भाई काय राहतो की बामण डोंगले राहतो कारण की व्हिडिओची शूटिंग नेरूळ बोलते नवी मुंबई साईडचीच आहे नवीन असतं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला इंस्टाला फॉलो करून जाऊन फॉलो करा प्लीज